नमस्कार, विक्की लेट्स गो ह्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत पालघर जिल्ह्यातील नालासोपारा ह्या ठिकाणी असलेल्या राजोडी ह्या बीचवरती। चला तर मग निघूया, विक्की लेट्स गो। पालघर जिल्ह्याला समुद्राचं मोठं किनारपट्टी लाभलेली आहे। समुद्र जरी एक असला तरी समुद्रकिनारी मात्र विविध व्यक्तिमत्वाचे आणि विविध सौंदर्याने नटलेले आहेत। आपापल्या व्यक्तिमत्वानुसार काही समुद्रकिनारी जास्तच जवळचे वाटतात। त्यापैकी भुईगाव, कळंब, राणगाव, अर्नाळा असे किनारी ह्या पट्ट्यात आहेत। पण कुठल्याही ऋतूत आणि कुठल्याही प्रहरात आपल्या सौंदर्याने प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारा किनारा म्हणजे सदाबहार राजोडी। नेहमीच इथे मुंबई, पालघर, वसई, विरार, नालासोपारा आणि ठाणे या ठिकाणाहून हजारो संख्येने पर्यटक स्कूटर, रिक्षा, कार इत्यादी वाहनांनी येत असतात। बसचीही सुविधा आहे, पण बसचे टायमिंग इथे फिक्स असल्या कारणाने पर्यटक इथे आपापल्या वाहनांनी यायला जास्त प्रेफर करतात। शनिवार रविवार तर इथे प्रचंड गर्दी असते। आणि नालासोपारा हे स्टेशन जर घेतलं, लोकलने जर तुम्हाला यायचं असेल तर नालासोपारा या स्टेशनला उतरायचं। तिथून तुम्ही रिक्षा किंवा बसने येऊ शकतात या ठिकाणी। राजोडी बीच येथे राहण्याचे अतिशय उत्तम सुविधा आहेत। म्हणजे साधारण लॉजपासून ते उत्तम दर्जाच्या हॉटेल्सपर्यंत इथे आपल्याला राहण्याची सुविधा उपलब्ध आहे। आणि आजूबाजूला बरीचशी कॅफेज आहे, हॉटेल्स आहे, जेवणाच्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहे। तसेच येथे आजूबाजूला अनेक वॉटर पार्क्सही आहेत आणि ह्या बीचवर सर्फिंगचाही आनंद आपल्याला घेता येतो, तोही आपण एन्जॉय करू शकतो।
आपण येऊन पोहोचलो आहोत राजोडी बीचवर। एरवी हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ असतो, पण पावसामुळे समुद्रात जी साठलेली कचरा असतो किंवा घाण असते ती समुद्रकिनारे साठली आहे। मी आणि विकी बाईकवर किंवा कारने अनेक वेळा किंवा बऱ्याच वर्षापासून ह्या बीचवर येऊन तासनतास दगडावर बसून आनंद घेतलेला आहे या समुद्रकिनाऱ्याचा। बघू शकता समुद्रकिनाऱ्यावर राजेंद्र, सविता आणि समर्थ आनंद घेत आहेत आणि संजितही समुद्राचा आनंद घेतोय। असाच आयुष्याचा आनंद तुम्हीही घ्या। आयुष्य फार सुंदर आहे, वेळ द्या आयुष्याला। आणि व्हिडिओ आवडल्यास विकी लेट्स गो ह्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।